महालक्ष्मीची 2025 सालची थीम आहे समई. म्हणून समईचं मनामनातलं कसं स्थान आहे, आपण ज्याच्यावर फार विचार केलेला नसतो, पण अशी तुलना केली आहे मी समई आणि माऊली आई यांच्यामध्ये. समई आणि माऊली दोघींमध्येही मांगल्य, शांतता, प्रसन्नता, परोपकार आणि आश्वासकता. समई आणि आई तेवत राहतात जन्मभर. एक आसमंत उजळवते तर दुसरी घरदार. दोघींमध्येही देवत्व. जाणून त्याचं महत्त्व पूजनीय आहेत सर्वत्र. ही समईची रांगोळी, याच्यामध्ये 4 आणि 4 अशा एकूण 8 समया आहेत. आणि आपण समई आणि आई यांच्यामध्ये तुलना केली आहे ना, म्हणून मग आईच्या साडीपासून समई बनवलेली आहे. आणि तिचा खालचा पार्ट आहे तो साडीच्या पदराचा आहे. मध्ये वेलबुट्टी दाखवलेली आहे आणि इतर साडीच्या पार्टपासून वरचा. नंतर वरती ज्योती दाखवलेल्या आहेत, मध्ये वाती आहेत आणि आतमध्ये तेलासारखं दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि या आहेत आपल्या महालक्ष्म्या. त्याच्यासाठी पण असंच केलेलं आहे, समईसारखा आकार साड्यांना दिल्यासारखा. खालचा जो पार्ट आहे तो समईचा खालचा पार्ट इला असं पंखे केलेत आणि मधला भाग म्हणजे पोटाच्या तिथे असं केलं आहे की तो समईचा वरचा भाग म्हणजे वरचा पार्ट असल्यासारखं. आणि मध्ये मुद्दाम प्लेन घेतलं, निऱ्या नाही घेतल्यात. आणि प्रत्येक महालक्ष्मीला 2-2 साड्या नेसवलेल्या आहेत. एका कोपऱ्यामध्ये हे डेकोरेशन, ही स्वागतासाठीची रांगोळी आणि हे गव्हांकुरापासून तयार केलेली समई. आपला गणपती बाप्पा समईवर, उंदीर पण वर चढायचा प्रयत्न करत आहेत. समईमध्ये मोदक ठेवलाय बाप्पाच्या समोर. या साईडला समया, डेकोरेशन, ही रांगोळी समईची. अशा रीतीने घरातील सगळ्यांच्या सहाय्याने परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.